नमस्कार. आज आपण आज्ञाचक्र म्हणजे 6व्या चक्राविषयी जाणून घेणार आहोत. आज्ञाचक्र म्हटल्यावरती आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो का ह्या चक्रावरती आपल्याला काम करायची काय गरज पडली आहे, बरोबर ना? पण हे चक्र आपल्या रोजच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे ते आपण पाहणार आहोत. हे आपले बाहेरील शरीर आपण पाहू शकतो, पण आपल्या शरीराला सतत जिवंत ठेवण्यासाठी जी यंत्रणा चालू आहे तिला आपण पाहू शकत नाही, तिचा आपण फक्त अनुभव घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात मुख्यतः 7 चक्र आहे. त्यांना आपण आपले शरीर मुख्यतः 5 तत्वांनी बनलेले आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. तसेच हे चक्र सुद्धा या तत्वांशी जोडल्या गेलेले आहे, जसे की मूलाधार चक्र पृथ्वीशी, स्वाधिष्ठान चक्र जलाशी, मणिपूर चक्र अग्नीशी, अनाहत चक्र वायूशी, विशुद्धी चक्र आकाशाशी. आणि ह्या सगळ्यांना नियंत्रण ठेवण्याचे काम करते आज्ञाचक्र. कसे ते तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. जसे की एखादा आवाज आला तर तो कानाने ऐकला जातो, पण तो आवाज कसला होता आणि त्याचा अर्थ काय होता याची समज देण्याचे काम आज्ञाचक्र करते. आपल्याला लहानपणापासून शाळेत शिकवले जाते हे माझे शरीर आहे, बरोबर ना? आपण असे नाही म्हणत मी शरीर आहे, बरोबर ना? म्हणजेच ह्या शरीराला चालवणारा कोणीतरी कर्ता धर्ता आहे आणि या कर्त्या धर्त्याला जाणून घेण्याची शक्ती आज्ञाचक्रामध्ये आहे. आज्ञाचक्र हे आपले शरीर योग्य रीतीने चालवते. हे चक्र गडद आकाशी रंगाचे असून 2 पाकळ्यांचे बनलेले आहे. याला तिसरा नेत्र असेही म्हटले जाते. आपल्या शरीराच्या पलीकडे जाऊन काहीतरी पाहण्याचा आणि जाणण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा हे तिसरं नेत्र सतर्क होऊ लागते. आज्ञाचक्र ह्या शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे. आ म्हणजे आत्मा, ज्ञा म्हणजे ज्ञान, आत्म्याचे ज्ञान. ह्याच्या 2 पाकळ्या म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचे मिलन. म्हणजे काय? मन आणि बुद्धीचा संगम. जेव्हा मन आणि बुद्धी एकत्र येतात तेव्हा आपल्याला आपल्यातील शक्तीची जाणीव करून देतात. इथेच आपल्याला शिवाची प्राप्ती होते. शिव ह्या शब्दातील जर ई काढून टाकली तर फक्त राहते शव. ई म्हणजे ईश्वर. त्याचप्रमाणे आपल्याला चालवणारी शक्ती जर संपली तर आपण ही निव्वळ शव आहोत. तर आपल्यातील या ईश्वराला जाणून घेण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया. तोपर्यंत थँक्यू.